नमस्कार, मैं हूं मोना डिसोजा। आप देख रहे हैं दबंग खबरें। आइए देखते हैं आज की संक्षिप्त खबर। आचार संहिता लगने के बाद लोकसभा चुनाव के दौरान प्रत्याशियों द्वारा वोट खरीदने के लिए होने वाली अवैध गतिविधियों पर नजर रखने के लिए चुनाव आयोग ने SST टीम का गठन किया है, जो 2 राज्यों के नाके पर होने वाली गतिविधियों पर अपनी पैनी नजर रखेगी। इसी टीम को कल देर रात महाराष्ट्र मध्य प्रदेश की सीमा में जांच के दौरान बड़ी सफलता मिली है। टीम ने 2 गाड़ियों से MH49VB 0801 और MH31 AG 6961 से 50 लाख और 30 लाख रुपए बरामद किए, जिसके बाद तुरंत आयकर विभाग को भी सूचित किया गया। पूछताछ करने पर पता चला कि ये रकम किसी नेशनल बैंक से निकाली गई है और कार के मालिक की चीनी मिल है और इस राशि को भुगतान के लिए ले जा रहा था। हालांकि पुलिस को इनके कोई पुख्ता सबूत नहीं मिले, जिसके बाद राशि को कोषागार में जमा कर लिया गया है। सर, एक अशी माहिती कळली की आपले जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही 80 लाख रुपये सापडले। होय, आज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आंतरराज्य जी आपले तपासणी पथक आहेत त्या स्थिर तपासणी पथकाला SST टीमला आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान 2 वाहनांमधून एका वाहनातून 30 लाख आणि दुसऱ्या वाहनातून 50 लाख असे रोख रक्कम मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येताना त्या ठिकाणी आढळली। त्या वाहनांचे त्याच्यासोबत असलेली कागदपत्र तपासले असतात ती आम्ही पुढील अधिक तपासणीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ते आयकर विभागाचे अधिकारी नागपूर यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। त्याच्यामध्ये कोणाची नावं ती सकृतदर्शनी प्राथमिकदृष्ट्या इथले सावनेरमध्ये जे जिनिंग आहे त्या जिनिंगच्या मालकांची ती रक्कम असल्याचे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामध्ये पुढील सखोल तपास झाल्यानंतर ती रक्कम कुठल्या कारणासाठी कुठे जात ते आपल्याला स्पष्ट होईल। मध्य प्रदेशातून येत होती की मध्य प्रदेशाकडे जात होती? नाही, ती मध्य प्रदेशकडून संसरमधून सावनेरमध्ये येत होती। कारण असाच एक प्रकार घडलाय सर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये। मौद्या रामटेकलाही याच पद्धतीचं 50 लाखाची रक्कम मिळाली आणि ती शेवटची व्यापाऱ्याची होती। तर आपण याचा सखोल तपास करणार? हो, याचा पूर्ण सर्व दृष्टिकोनातून तपास या ठिकाणी केला जाणार आहे। त्या ह्याच्यामध्ये सध्या आता आपल्याकडे सहाय्यक विक्रीकर आयकर आयुक्त जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तपासणी पथक पण सावनेरमध्ये आलेलं आहे आणि त्यांची टीम तपासणी चालू केली। आपण बघतो सर की सातनूरवर जे एकदम हाय प्रोफाईल हायटेक असं आपण एक युनिट उभं केलेलं आहे, तिथे CCTV कॅमेरे सगळ्या व्यवस्था असून सुद्धा असा प्रकार घडून राहिलेला आहे। तर त्याच्यावर आपण काही सक्तीने लक्ष द्या। हो, त्या ठिकाणी आम्ही अधिकारी सगळ्या विभागाचे अधिकारी त्या पथकामध्ये आहेत। पोलीस विभाग आहे, महसूल विभाग आहे, पंचायत समितीचे आहेत, कृषी विभागाचे आहेत, म्हणजे असा सर्व प्रकारचे अधिकारी त्या पथकामध्ये 24 तास आपण ठेवलेले आहेत। 8-8 तासाचे त्यामध्ये आपण ड्युटीज लावलेले आहेत आणि तिथे व्हिडिओ कॅमेरा 24 तास असणार आहे। त्यासोबतच CCTV कॅमेऱ्याची पण आपण सोय त्या ठिकाणी करणार। आपण बघतोय सर की मध्य प्रदेशची ही एक सीमा झाली, दुसरी एक रामटेकला येते देवलापारवरून, परंतु या 2 मधातून एक संसरवरून 2 मार्ग येतात जे जंगली रस्त्याने येतात आणि तिथून या प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणात होतात। जसं गौवंश पळवण्याचं कार्य आहे आणि निवडणुकीच्या माध्यमामध्ये हा जंगली रस्ता मोठ्या याने उपयोगात आणला जातो। तिथे काही आपण ड्रोन वगैरे सारखा काही एखादा उपक्रम लावून त्याच्यावर आपण पाळत हां, त्याबाबत देखील आम्ही विचार केलेला आहे। ही माहिती आम्हाला आंतरराज्य जी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक थोड्याच 2-3 दिवसापूर्वी झाली महाराष्ट्र राज्याची आणि मध्य प्रदेश राज्याची, तर त्यामध्ये निश्चित केलेलं आहे की ज्या फॉरेस्ट एरियामधनं जे अशा पळवाटा आहेत, चोरवाटा आहेत, त्या ठिकाणी पेट्रोलिंग आता ह्या